हाय मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्या आताच्या व्हिडिओमध्ये मी मयुरी. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. प्रणवीचा बड्डे आहे आज. अजून बघा अर्धवटच सजावट झाली, आपलं डेकोरेशन अर्धवटच केलं आहे. बघू शकता तुम्ही इकडे अर्धे अजून फुगे आहेत. अजून फुगे आणायला सांगितले त्याच्या पप्पांना, फुगे आणायचे आहेत अजून. सगळं अजून तयारी करायची आहे. परत नंतर मी करेन, रात्री व्हिडिओ आपण करणारच आहोत. ते व्हिडिओ आपल्या चॅनलला येतीलच, कारण की मला व्हिडिओ करायला टाईम भेटणार नाही. कोणाला तरी व्हिडिओ करायला सांगेन आणि मग ते व्हिडिओ मी टाकणार आहे चॅनलमध्ये. तर सगळ्यांनी लाईक करा आणि कसे प्रणवीचे फोटो निघले, बड्डे कसा झाला, सेलिब्रेट झाला तर नक्कीच कळवा. आणि थोडीशी अजून सजावट, अजून डेकोरेशन थोडंसंच झालं केलेलं आहे. बघू शकता तिथला मधला इकडचा रेड कलरचा फुगा फुटला आहे बरं का, कारण की आपला वरती पत्रा आहे बघू शकता. आणि ती वरती ग्लास म्हणाल कशी टांगलेली आहेत, तर वरती ग्लास ती पत्र्याचं हुक आहे ना, त्याच्यातून पाणी पावसाचं येतं, त्यामुळे ते तसं लावलेलं आहे. बाहेर पण लाईटिंग केली आहे थोडीफार, ते आता तुम्हाला दिसणार का माहीत नाही. बाहेर पण लाईटिंग केलेली आहे बरं का. बाहेर पण आहे लाईटिंग. आणि आता ह्याच्या पप्पांना परत आणायला सांगितले. आता वरती सगळे इकडे फुगे लावायचे आहेत आपल्यावरती, इकडे पत्र्याला इकडून खालू ह्या पाईपाला सगळे फुगे, पाईप दिसत बघा, ते पाईपाला सगळे फुगे सोडायचे आहेत. आणि इथं अजून हॅपी बड्डेची ती टॅग येणार आहे, ते लावायचे. अजून फुगे सोडायचे अजून बरंच. आणि हा टेबल पण सजवायचा आहे आपल्याला. हा इथं टेबल आहे, ते फुलं वगैरे टाकून ते सजवायचे. तर कसं वाटलं, अर्ध्यावटच डेकोरेशन केलं आहे आणि कसं वाटतं डेकोरेशन नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि मला आता व्हिडिओ करायला पण टाईम नाही आणि मला संध्याकाळी पण व्हिडिओ करता येणार बड्डेच्या वेळेस, कारण की मी पिलूच्या तिथंच केक कापत बसणार आहे. आणि जेवण आहे, स्वयंपाक करायचं आहे भरपूर. 50-60 लोक जेवायला आहेत बरं का. 50-60 लोकांचं जेवण करायचं आहे. ते पण मग आज सोमवार आहे, तर मी आज म्हणजे बिर्याणीचं आहे आपलं, व्हेज बिर्याणी, कोशिंबीर, जिलेबी असं ठेवायचं आहे बरं का, लोणचं पापड. तर कसं वाटलं माझं बेत नक्कीच सांगा. आणि मला एवढ्या लोकांमध्ये व्हिडिओ करता येणार नाही, आणि मला कारण की दुसरं कोण नाही आहे, मला एकट्या धावपळ करायला लागते. आणि आज बड्डे आहे आणि माझा चुलत भाऊ पण ऑफ झाला आहे, त्यामुळे तिकडे पण मला उद्या जायचं आहे. तर खूपच गडबड आणि एकटीला सगळं ॲडजस्ट होत नाही. तरी पण मी सकाळी उठले 5ला, तरी 5 वाजल्यापासून सगळं हे चालूच आहे माझं बरं का. तर आत्ता पण येतील ते डेकोरेशन करायला पण येतील. आणि ते वहिनी आणि ती आहे ती त्यांची बहीण, आणि परत ती सगळी लोकं खाली येणार आहेत, लेडीज स्वयंपाक करायचा घरमालकांच्या इथे.